श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। सदानंदाचं येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात सातपूर परिसरात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटेपासूनच खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी त्रिदेवता मंदिरावर दिसून आली। चंपाषष्ठी निमित्त सातपूर अशोकनगर येथील त्रिदेवता मंदिर समिती व रायगड प्रतिष्ठान यांच्या वतीनं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। धार्मिक कार्यक्रमांचंही दिवसभर आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावलेली होती आणि मंदिर परिसराला यात्रेचे रूप प्राप्त झालं होतं। त्रिदेवता मंदिर समिती व रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं पारंपरिक खंडेरायाच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं। मिरवणुकीदरम्यान खंडेरायाची गाणी, ढोल ताशांचा गजर आणि जय मल्हारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या पालखी मिरवणुकीत आमदार सीमा हिरे, भाजप नेते महेश हिरे, भाजप सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी, रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, वैशाली देवरे, राजेश दराडे, दीपक बडगुजर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं। यानंतर त्रिदेवता मंदिरात भव्य महाआरती आमदार सीमा हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते संपन्न झाली। महाआरतीनंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने राज्य कर्मचारी वसाहत इथे खंडेराव महाराज मंदिर, त्याचबरोबर शनी महाराज मंदिर आणि महालक्ष्मी माता मंदिर असं त्रिदेव मूर्तींचं इथे स्थान आहे। आणि आजचा दिवस म्हणजे तमाम महाराष्ट्रासाठी हा अत्यंत चांगला दिवस आपण मानतो। चंपाषष्ठी हा महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराव महाराज यांनी मणिमल्ल या राक्षसांवर विजय मिळवला 6 दिवस युद्ध करून, आणि त्यामुळे प्रतिपदेपासून या दिवसापर्यंत आपण खंडेराव महाराजांचा उत्सव साजरा करत असतो। आज इथे रायगड प्रतिष्ठानचे समाधानजी देवरे, त्याचबरोबर वैशालीताई देवरे, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सातपूरचे, या सगळ्यांनी मिळून हा उत्सव इथे साजरा केलेला आहे। तुम्ही बघत असाल अतिशय जल्लोषात, जसं की आपण जेजुरीला आलो अशा पद्धतीचा भास इथे होतोय आणि त्यामुळे अतिशय धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले। मी सर्व नागरिकांना चंपाषष्ठीच्या मनापासून शुभेच्छा देते। आज या ठिकाणी चंपाषष्ठी उत्सव 2025 साजरा होत आहे। या परिसरातील सर्व खंडेराव भक्त मंडळ या ठिकाणी आलेल्या त्रिदेवता मंदिर समिती तसेच रायगड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा चंपाषष्ठी उत्सव साजरा होत आहे। तरी सर्व नागरिकांना आमच्या सर्व भजनी मंडळातर्फे त्रिदेवता मंदिर, सिद्ध हनुमान भजनी मंडळ, महारुद्र हनुमान भजनी मंडळ, त्याचप्रमाणे हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ, संकटमोचन हनुमान मंदिर, या सर्वच परिसरातील संपूर्ण 51 मंदिरं एकत्र करून ही समिती तयार झालेली आहे। या समितीतर्फे दरवर्षी आम्ही चंपाषष्ठी उत्सव साजरा करतो। आता थोड्याच वेळात या ठिकाणून पालखी सोहळा निघेल आणि हा पालखी सोहळा निघाल्यानंतर हे पालखीचं जेव्हा मिरवणूक होईल त्यानंतर इथं महाआरती होत असते आणि महाआरती झाल्यानंतर लगेच या ठिकाणी जो खंडेराव महाराजांचा जो प्रसाद असतो, जी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत, असं 4000 लोकांचा प्रसाद या ठिकाणी तयार केला आहे। तसंच या ठिकाणी संतोष वाणी जागरण गोंधळ, सुप्रसिद्ध असं जागरण गोंधळाचा कार्यक्रम 10 वाजेपर्यंत या ठिकाणी आहे। सर्व नागरिकांनी याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे व सगळ्यांना मी चंपाषष्ठी उत्सव निमित्त सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं भाविकांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या शेवटी जागरण गोंधळ तसेच महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांना पारंपरिक बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत नैवेद्य प्रसाद देण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।